एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या स्वरूपात ठेवून चलाचा लोप करणे ही तिसरी पद्धत आहे। त्याच्यामध्ये काय करायचं असते, कुठल्या पण एका समीकरणाच्या एका चलाची किंमत आपण तयार करायची आणि दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवायची। याला समीकरण नंबर 1 द्या। काय समीकरण 8x + 3y = 11 आणि दुसरा आहे समीकरण 3x - y = 2। याला समीकरण नंबर 2 द्या। आता जेव्हा आपल्याला चलाचा लोप करायचा आहे आणि चलाची किंमत ठरवायची आहे त्यावेळेस एकटं कोण आहे ते पाहायचे। तर इथे एकटं आहे y, याची किंमत ठरवू आपण। पहा ह्याला कसं लिहिता येईल, हे वजा y आहे तिकडे गेल्यावर अधिक होतील म्हणजेच 3x आणि हे इकडे आल्यावर -2 बरोबर y, म्हणजे y ची व्हॅल्यू काय तयार झालेली आहे इथं तुमच्याजवळ 3x - 2। ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये y च्या ठिकाणी ठेवू। लिहायचं समीकरण 1 मध्ये y बरोबर 3x - 2 ठेवू। आता दिलेलं समीकरण जो आहे तो जशास तसं मांडायचे, म्हणजे y च्या ठिकाणी ही किंमत ठेवून मांडू आपण। 8x + 3 कंसात 3x - 2 हे बरोबर 11। आता इथं 8x ला 8x 3 ने ह्या दोन्ही टर्मला गुणून घ्यायचे, अधिक 3 × 3 = 9x 3 × 2 = 6 पण वजा असल्यामुळे -6 इकडे बरोबर 11। आता दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या संख्या एका बाजूला करा आणि चलाची किंमत जी आहे ती एका बाजूला द्या। हे -7 इकडे घेऊन जाऊ, या दोघांमध्ये बेरीज होईल। पहा 9 आणि 8 17x हे -6 तिकडे गेल्यावर काय होतील +6 म्हणजेच x बरोबर हे दोघांची बेरीज 17 आणि हे 17 गुणाकारात आहेत ह्याच्या भागाकारात जातील, म्हणजे 17 × 1 = 17 17 × 1 = 17 म्हणजेच x बरोबर आलं 1। आता आलेली किंमत आपण समीकरण 2 किंवा 1 मध्ये ठेवू। जरा छोटा समीकरण वाटते, समीकरण 2 मध्ये ठेवू। समीकरण 2 मध्ये x बरोबर 1 ठेवू। समीकरण 2 मध्ये x च्या ठिकाणी 1 ठेवायचे म्हणजेच 3 कंसात 1 - y बरोबर 2 म्हणजेच पहा इथं 3 ला 3 3 × 1 = 3 y बरोबर 2 हे y। आता 2 काय करा इकडे ना वजा y ला तिकडे घेऊन जा, थोडक्यात काय होईल मग 3 - 2 बरोबर हे तिकडे गेल्यावर अधिक y होतील, दोघांची वजाबाकी म्हणजे y बरोबर 1 झालं उत्तर। शेवटी द्यायचं उकल x, y बरोबर 1, 1 झालं।